लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असताल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। ज्या महिला पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण पुरवली जाईल। जर तुम्ही पण लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंददायक बातमी समोर आलेली आहे। कारण की आता या 14 जिल्ह्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर बातमी या ठिकाणी आलेली आहे। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि या ठिकाणी जर तुम्ही पण अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार असून तुम्हाला पण आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता देखील मिळणार आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा येणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या त्यांच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। पण आता या ठिकाणी सरकारने 2 अटी ठेवलेल्या आहे। जर तुम्ही पण या 2 अटी पात्र नसाल तर तुम्हाला पण आता येणारा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे या 2 अटी पूर्णपणे बघून जा आणि त्या बघू नका तर त्या पूर्ण सुद्धा करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यापर्यंत पैसा येण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही। हे 2 महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे असणार आहे लाडक्या बहिणींनो। जर तुम्ही हे 2 काम केलेले नसतील तर लवकरात लवकर तुम्ही ते 2 काम महत्त्वाचे काम असणार आहेत। त्यामुळे हे 2 महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अत्यावश्यक ठरवलेले आहे। तर चला सविस्तरपणे लाडक्या बहिणींसाठी आपण ते 2 महत्त्वाचे काम जाणून घेऊ आणि कोणते आहेत ते 14 महत्त्वाचे जिल्हे। ज्या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून आता या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असणार आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते 14 महत्त्वाचे जिल्हे ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आणि या ठिकाणातल्या महिला खुश होणार। तर चला सविस्तरपणे ते 14 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आणि त्या 2 ज्या महत्त्वाचे 2 अटी आणि ते महत्त्वाचे 2 काम जे करणं तुम्हाला गरजेचे आहे ते गरजेचे काम सुद्धा आपण बघू। पण जर त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे हे पण नक्की आम्हाला कळवा। तर चला सुरुवात करू जिल्ह्याला। कोणते आहे ते महत्त्वाचे 14 जिल्हे ज्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींसाठी अति आनंदाची बातमी समोर आली असून आता या 14 जिल्ह्यातील महिलांना आजपासून डीबीटीच्या माध्यमातून पैसा हस्तांतरणाला सुरुवात देखील करणार आहे। तर चला यामध्ये आपला पहिला जिल्हा असणार आहे जळगाव जिल्हा। जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील महिला असाल किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही राहून अर्ज केलेला असेल आता तुम्हाला पण तुमची पण प्रतीक्षा संपलेली आहे देखील तुम्हाला पण आता लाडके बहीण योजनेचा येणारा हप्ता आजपासून डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्यात येणार। दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा असणार आहे आपला जालना जिल्हा। जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील महिला असाल किंवा जालना जिल्ह्यामधून तुम्ही पण अर्ज केलेला आहे तर आता जालना जिल्ह्याचं नावसुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये ॲड झालेलं आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। समोरचा जिल्हा बीड जिल्हा। जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामधले असाल तर तुम्ही पण आनंदी व्हा, कारण की आता लवकरच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला पण देखील मिळणार आहे। त्यामुळे चिंता काळजी करू नका। समोरचा जिल्हा असणारा आपला संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील महिला असाल पात्र महिला जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। फक्त हे 2 महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे ठरणार आहे। जर तुम्ही ते 2 महत्त्वाचे काम केले नाही तर तुम्हाला अडचण बाधा निर्माण होऊ शकते। त्यामुळे रिस्क न घेता तुम्ही हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा। तर चला समोरचा जिल्हा बघू पुणे जिल्हा। जर आता पुणे जिल्ह्यामधून तुम्ही बघत असाल आणि तुमचा जिल्हा पुणे असेल तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी या ठिकाणी आलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पण रक्कम देखील मिळणार आहे। त्यामुळे काळजी चिंता करू नका। समोरचा जिल्हा असणार आहे आपला नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील महिलांना आनंदाचा क्षण या ठिकाणी आला। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर। समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे नागपूर जिल्हा। जर तुम्ही पण नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नागपूर जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असेल, तुमचा जिल्हा नागपूर जिल्हा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून पात्र महिला असाल तर फक्त हे 2 महत्त्वाचे काम तुम्ही करून टाका। बाकी पूर्णपणे तुमचं काम झालं। डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून तुम्हाला पण या ठिकाणी पैसा योजनेचा तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा दिसणार। त्यामुळे काळजी करू नका, चिंता देखील करू नका। समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहिल्यादेवी नगर। अहिल्यादेवी नगरमध्ये जर तुम्ही राहत असाल, अहिल्यादेवी नगर जिल्हा जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण
लाडक्या बहीण योजनेची रक्कम येणारा जो हप्ता आहे, येणारा हप्ता तुम्हाला देखील मिळणार आहे, त्यामुळे चिंता करू नका. तर चला समोरचा जिल्हा बघू आणि त्यानंतर ते दोन महत्त्वाचे कामसुद्धा आपल्याला बघायचे आहे, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला सोलापूर जिल्हा. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी समोर आलेली आहे. फक्त तुम्हाला हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते किंवा तुमची पैसा तुमच्या लाडक्या बहीण योजनेची रक्कम येण्यास अडथळा निर्माण सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हे दोन महत्त्वाचे काम असणार आहे. आता हे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अत्यावश्यक या ठिकाणी ठरवलेले आहे. तर चला सविस्तरपणे तुमचा जादा वेळ न घेता आपण ते दोन महत्त्वाचे काम बघू. आता त्यामध्ये तुमचं एक पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC करणं आहे. जर आता तुम्ही ई-KYC केले नाही तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई-KYC करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना करावा नाही लागणार. भविष्यामध्ये जर कडक नियम लागू झाले तर तुम्हाला अडचण राहणार नाही, चिंता राहणार नाही. म्हणून जर तुम्ही ई-KYC केलेले नाही तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई-KYC करा, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या डोक्याची चिंता मिटून जाईल. दुसरं आणि महत्त्वाचं काम असणार आहे, तुमचं आधार कार्ड अपडेट करून तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करा. जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर ते अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, जेणेकरून तुम्हाला पण फास्ट रक्कम जमा होईल. आता हे दोन महत्त्वाचे काम असणार आहे आणि हे महत्त्वाचे या ठिकाणी 14 जिल्हे आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं का नाही आलं ते कमेंट करा, किंवा तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कमेंट करा. आणि तुमचे दोन महत्त्वाचे काम झालेले नसतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम करून घ्या. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.